तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। नांदुरा तहसीलदारावर खोटी जात वैधता प्रकरणात गंभीर आरोप। नांदुरा तालुक्यातील विद्यमान तहसीलदार दंडाधिकारी श्री अजितराव बालकृष्ण जंगम यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। खोटी आणि संशयास्पद जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला असून ही तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात रजिस्टर्ड पोस्टद्वारे प्राप्त झाली आहे। ही तक्रार श्री संभाजी शंकरराव खैरवाड, रहिवासी मारतळा, ता लोहा, जी नांदेड यांनी 6 सप्टेंबर 2025 रोजी दाखल केली आहे। तक्रारीत त्यांनी सविस्तर माहिती देत आरोप केला आहे की तहसीलदार जंगम यांनी खोट्या जात वैधतेच्या आधारावर तहसीलदार पदाची नियुक्ती मिळवली असून हा गंभीर शासकीय फसवणुकीचा प्रकार आहे, ज्यात रोजनाम्यात धक्कादायक विसंगती उघड। तक्रारदारांनी सादर केलेल्या दस्तऐवजांनुसार जात वैधता प्रमाणपत्र समिती कोल्हापूर क्र. 2 यांनी 5 ऑगस्ट 2011 रोजी दिलेले वैधता प्रमाणपत्र अत्यंत संशयास्पद असल्याचे दिसून येते। शैक्षणिक कागदपत्रातील माहिती तपासल्यास उमेदवाराच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात बेडा जंगम SC प्रवर्ग नमूद आहे, तर त्यांचे पिता यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात त्यांची जात लिंगायत जंगम OBC प्रवर्ग अशी नोंद आहे। सगळे चाचाच्या जन्म नोंदणी प्रमाणपत्रात जात प्रकार जंगम असा वेगळाच उल्लेख आहे। यामुळे एकाच कुटुंबातील तिघांच्या जात नोंदीत स्पष्ट विसंगती दिसून येते। तक्रारदारांच्या मते ही गंभीर बनावट कागदपत्रांची खूण आहे आणि यामुळे वैधता प्रमाणपत्राच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते। सरकारी निर्णयाप्रमाणे स्वाक्षरी करता जारी केलेले प्रमाणपत्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या 14 मे 2010 च्या आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्रावर केवळ सदस्य सचिवाची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे, मात्र तहसीलदार जंगम यांच्या वैधता प्रमाणपत्रावर अध्यक्ष, सदस्य सचिव आणि अन्य सदस्य अशा 3 स्वाक्षा आढळतात। हे नियमांचे उल्लंघन असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे। या प्रमाणपत्राच्या निर्गमनात योग्य प्रक्रिया पाळली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला असून हा मुद्दा तक्रारीतील मुख्य आधार आहे। तक्रारदार हे प्रशिक्षित RTI कार्यकर्ते असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासाची मागणी केली आहे। पोलिसांनी राजस्व विभागाकडे ढकलला मामला। नांदुरा पोलिसांनी तक्रारदाराला दिलेल्या पत्रात नमूद केले की हा विषय पोलीस विभागाचा नसून राजस्व विभागाचा आहे, त्यामुळे तक्रार जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या। तक्रारदारांच्या मते हा विषय गंभीर गुन्हेगारी तपासाचा असून पोलिसांनी त्यावर टाळाटाळ केली आहे। त्यांचा आरोप आहे की खोट्या जातवैधतेच्या आधारावर अधिकारी पदावर पोहोचण्यासाठी बड्या राजकीय किंवा आर्थिक हस्तक्षेपाचा वापर झाल्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे। नांदुरा तालुक्यात उभ्या राहिलेल्या या प्रकरणामुळे राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर मोठी चर्चा रंगली आहे। तक्रारदारांनी न्यायालयीन लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रिपोर्ट राजीव खान, जळगाव शहर प्रतिनिधी, जळगाव न्यूज। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती।